सर आता जसं उन्हाळा आता सुरू आहे आणि बऱ्याच जणांना सवय असते की थंड पाणी आपण सतत प्यावं, फ्रीजमधलं पाणी प्यावं किंवा थंड पदार्थ खाल्ले जातात बरेचसे. तर याच्यामुळेही काही आरोग्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो का? नाही, कसं आहे, बॉडीचं एक टेम्परेचर रेग्युलेशन असतं. आणि फार ॲक्युटली त्याच्यामध्ये चेंजेस झाले तर आपल्याला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अच्छा. म्हणजे आम्ही जेव्हा पाणी पितो तर ते पाणी जेव्हा पोटामध्ये जाते तेव्हा कुठलाही टेम्परेचर असेल तरीही बॉडी आपण तो टेम्परेचर रेग्युलेट करतो. त्यामुळे खूप वेळा असं सांगितलं जातं की थंड पाणी बरं आहे किंवा गरम पाणी बरं आहे. फक्त एकच जे असते, थंड पाणी आपली जी तहान असते ती कमी व्हॉल्यूममध्ये भागवते. त्यामुळे थंड पाणी जर तुम्ही घेता तर तुम्ही व्हॉल्यूम कमी घेता आणि त्याच्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. त्यामुळे गरम पाण्याचं कसं असतं किंवा कोमट पाणी जे असते ते ॲडिक्वेटली तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या बाकीच्या बॉडीमधल्या ज्या क्रिया असतात, म्हणजे बॉडीवरती जास्ती स्ट्रेन पडत नाही टेम्परेचर त्याचं रेग्युलेट करायला. कारण बॉडीचं टेम्परेचर, आम्ही हॉट ब्लडेड ॲनिमल्स आहोत त्यामुळे एकदम इट इज व्हेरी कंट्रोल्ड टेम्परेचर असते. त्यात कुठल्याही बाजूला इकडे तिकडे गेलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कोमट पाणी पिणे हा चांगला उपाय आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंफार आईस्क्रीम खाणे किंवा त्याच्यामध्ये कंटॅमिनंट्स असतात. आईस्क्रीममध्ये दूध वापरलं जाते, त्यामध्ये पण कंटॅमिनंट्स असू शकतात, त्याच्यामुळे सुद्धा आजार होऊ शकतात किंवा सर्दी होणे हे पण प्रकार होऊ शकतात. तुम्ही जसं सांगितलं तसं म्हणजे आईस्क्रीम खाणं किंवा कोल्ड्रिंक्स पिणं ह्या सगळ्या गोष्टी या उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याकडून होतात आणि शरीराचं टेम्परेचर मग कुठंतरी वरखाली होतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण हे मग कमी जातं आपल्या शरीरामध्ये. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही होऊ शकतं का? म्हणजे उष्णता वाढणं किंवा उष्णतेचा त्रास आणखीन होणं अशा काही गोष्टी? कसं असते की तुम्ही आईस्क्रीम वगैरे खाता किंवा हे त्यामुळे तुमच्या फॅरिंग्स किंवा म्हणजे हे जे वरचे श्वासनलिका वगैरे आहे तिकडे थोड्या प्रमाणात सूज वगैरे येऊ शकते. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता सुद्धा जास्ती असते. आणि डिहायड्रेशनचं जे मी तुम्हाला सांगतोय की डिहायड्रेशन म्हणजे ज्या अगदी लहान मुलांमध्ये असून दे किंवा वृद्ध लोकांमध्ये, म्हाताऱ्यांमध्ये असून दे, त्या लोकांमध्ये जर मग डिहायड्रेशन होतं आहे किंवा पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे त्यावेळेला त्यांची ऑर्गन्स फेल होऊ शकतात. म्हणजे मल्टी ऑर्गन फेलियर, किडनीवरती प्रेशर येऊ शकतोय, त्यामुळे युरिन कमी होते. तुम्ही बघितलं असेल की जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर आपली लघवी जी असते ती जरा डार्क कलरची होते, म्हणजे अशी पिवळी किंवा जरा ब्राउनिश अशी होते. त्याच्यानंतर म्हणजे किडनीवरती जसा स्ट्रेस वाढत जातोय तशी किडनी मग पुढे जाऊन थोडीफार फेलियरमध्ये पण जाऊ शकते. त्यामुळे डिहायड्रेशनमुळे असं होऊ शकतं. एक्स्ट्रीम डिहायड्रेशनमध्ये डायरिया वगैरे, म्हणजे पाणी पिण्याचं प्रमाण कमी असते आणि संडास वगैरे झालं, पातळ संडास वगैरे लागते, त्यामुळे डिहायड्रेशन एक्स्ट्रीम होऊन किडनी फेल होऊ शकते. असंही होत आहे. आणखीन एक कॉलर जॉईन झाले सर. हॅलो. हॅलो, नमस्ते मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं नाव? कांचन. आता आधी ना आमचं फक्त हिवाळ्यामध्ये केस गळायचे. हां. आता की 12 महिने केस गळतात. केस गळतात. अच्छा. त्याच्यामुळे हे केस गळायची जी हे असतात त्याला खूप कारणं आहेत. एक तर तुमच्यामध्ये नरिशमेंट, म्हणजे कधी कधी विटॅमिन डेफिशियन्सी असते किंवा आयर्न डेफिशियन्सी असते, अशामध्ये सुद्धा केस गळू शकतात. दुसरं, तुम्हाला जर काही इन्फेक्शन्स असतात, म्हणजे डॅन्ड्रफ किंवा फंगल इन्फेक्शन, त्याच्यामुळे सुद्धा पडू शकतात. तिसरं, थायरॉइड वगैरे असे जे आजार असतात, हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात. एखाद्या वेळेला पाळी जेव्हा थांबते तेव्हा हार्मोन्स आपले कमी जास्त होतात. त्या हार्मोनल इश्यूजमुळे किंवा थायरॉइडमुळे सुद्धा केस गळू शकतात. त्यासाठी आपले ट्रायकोलॉजिस्ट म्हणून असतात, जे हेअर स्पेशालिस्ट आहेत. केलीमध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत, स्किन स्पेशालिस्ट असतात. त्यांच्याकडे तुम्ही एकदा दाखवून घ्या. तुमच्या केसमध्ये कुठलं स्पेसिफिक कारण आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. माझं आता मासिक पाळी थांबलेलं आहे सर. हां, तर काहीतरी हार्मोनल प्रॉब्लेम्स वगैरे जरी असले तरी असं होऊ शकते. त्यामुळे तुम्ही इव्हॅल्युएट करून घ्या आणि मग त्याच्यावरती स्पेसिफिक तुमच्यासाठी औषध देता येईल. ओके सर. थँक्यू मॅडम कॉल केल्याबद्दल. आणि जागतिक आरोग्य दिवसानिमित्त आपला हा लाईव्ह शो सुरू आहे आणि सामान्यपणे होणारे आपल्याला आजार जे आहेत त्या विषयावरती आपण बोलतोय. डॉक्टर माधव प्रभू सर आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. तुम्हालाही असे काही प्रश्न विचारायचे असतील तर नंबर आहे 9019 904 904 या हॉटलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू